नमस्कार, शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? आज नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि बघा दररोजच्या प्रमाणे मी उठलेली आहे. 5:20 झालेले आहेत आणि आता गरम पाणी आणि त्यानंतर चहा आणि इकडे बघा आज पुरणाचा स्वयंपाक करायचा, पण शाळा पण आहे. शाळेला सुट्टी नाही, तर मी काय केलं माहिती आहे? पहा इकडे पुरण कसं शिजत आहे. ते कसं शिजत आहे म्हणजे 4ला उठून मी पुरण घातले आणि झोपले. मग आता उठले बघा. तोपर्यंत पुरण शिजून एकदम बघा छान झालेलं आहे. आता चला तुम्हाला मी दाखवते बाहेरचं दृश्य. हे पहा किती छान एकदम अंधारात काम करायला किती छान वाटलं. अजून शेजारी वगैरे कुणी उठलेले नाहीत. उठले असतील पण घरातल्या घरात ते करत असतील. इथं सर्वजण 6ला बाहेरचं झाडणं मग रांगोळी असं सर्व करत असतात सर्वजण. अजून कोणी उठलेलं नाही, पण मला शाळा असल्यामुळे आज मी लवकरच उठून लागलेली आहे कामाला. माझं स्वयंपाक इकडं झालेला आहे कारण जायचं आहे मला शाळेला. आणि हे बघा मी असंच नाही जात, आज नागपंचमी आहे. मग मुलगी पण इथंच राहते, त्यांना पण स्वयंपाक करून जीव घालणं आवश्यक असतं. म्हणून मी पुरणाचा स्वयंपाक रेडी केलेला आहे. बघा हे स्वयंपाक सर्व काही झालेलं आहे. आता मी एकदम शाळेला जायला फ्री. आता मी आलेली आहे शाळेत. आणि सणासुदीला स्वयंपाक न करता शाळेत आलं ना कसं तरीच वाटतं. करून आलं की छान वाटतं. अशी छानशी प्रेयर सकाळी सकाळी होते. आणि त्याच वेळेस एक बंदर बघा दररोज इथून जात असते. रोज जा रहा देखो, ये रोज प्रेयर होते समय. आता 15 ऑगस्टसाठी स्पीच घेऊन आलेले आहेत काही मुलं. ऐकूया. 1947 को हमारा भारत देश ब्रिटेन शासन से आज़ाद हुआ था, जिसे आज़ाद कराने के लिए न जाने कितने स्वतंत्रता सेनानियों ने अपनी जान गंवाई थी। आज सबसे पहले हमें उन स्वतंत्रता सेनानियों को नमन करना चाहिए। इस देश को आज़ाद कराने के लिए उन्होंने अपना सब कुछ दांव पर लगा दिया था। यह ठीक है तुम्हारा. न पूछो इस देश से कि क्या हमारी कहानी है, न पूछो इस देश से कि क्या हमारी कहानी है। हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी हैं, हम हिंदुस्तानी हैं। सुप्रभात। आज मैं आयुषी कक्षा 6 की छात्रा आप सभी के समक्ष स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में एक भाषण देने जा रही हूँ। माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण एवं मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। आज हम सब यहाँ भारत के 78वें स्वतंत्रता दिवस का जश्न मनाने के लिए एकत्रित हुए हैं। ठीक आहे. स्पीचसाठी सिलेक्शन पण झालं एका मुलीचं. आता घरी आल्यानंतर संध्याकाळी हे बघा इकडची टाकी काढून तिकडे टाकी बसवायची होती. तर ते आजच सणासुदीच्या दिवशीच येतात बघा हे कामं करणारे. पण म्हणतात की आम्हाला काही सण नसतं, वारा नसतं, आम्हाला दररोज काम करावं लागतं मॅडम असं म्हणतात. पण आपल्याला काहीतरी महत्त्व असतं सणावाराचं. आता रेडी होऊन थोडंसं जायचं पण असतं. बुलई खेळतात तिथं बायका. आणि आता जेवण वगैरे करायचं असतं. आपण एवढं कष्टाने सकाळी सर्व काही बनवून गेलेलं असतं आणि ते जेवण आपण नाही केलं तर मग कसं बरं. तर भूक पण लागलेली आहे आणि हे लोक पण काम करायला लागलेले आहेत. तर कारण इकडे हे टाकी खाली बसवलेली होती, खाली होती आणि खाली स्टँड छोटं होतं आणि ते प्रेशरमुळं पाणी येत नव्हतं.
म्हणून उंच दुसरी टाकी करून घेतलेली आहे आणि इकडे काढली आहे, इकडून तिकडे ठेवली. इकडे पिल्लर पण येणार आहे, वरचं पण बांधकाम आता करायचं आहे. तर सर्व काही थोडं आता हलवा हलवी अस्तव्यस्त सर्व होणार आहेत आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच राहाल की कसं कसं काय काय चेंजेस बदलाव होत आहेत घरामध्ये, गार्डनमध्ये. आणि हे गार्डन बघा खूप मेंटेनन्ससाठी आता करायची आहे. याची खूपच म्हणजे परिस्थिती गंभीर झालेली आहे गार्डनची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आता तयार होऊन आम्हाला जायचं आहे भुलई खेळायला, तो पण व्हिडिओ येईल. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.